ब्रदर माईक म्यूट आहे तुमचं. हां, थँक्यू ब्रदर. तुमच्या सुंदर स्वागताबद्दल मनापासून मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. तुमच्या आवाजामध्ये थोडंसं उतार चढाव येत होता, त्याच्यावरून मला समजलं की थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आहे, पावसाळी वातावरण आहे, त्यामुळे आपण ते गृहीत धरून चालू शकतो. परंतु प्रभूची कृपा आहे आणि देव आपल्या सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणात ठेवण्यास समर्थ आहे. आणि माझा विश्वास आहे की देवाच्या कृपेने हे वचन सगळ्यांच्या पर्यंत जावं आणि देवाचं गौरव व्हावं आणि देवाचा महान आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळावा. आणि ब्लेसेड फेलोशिपच्या ब्लेसेड नावाप्रमाणे तुम्ही सर्वजण देवाच्या दृष्टीने ब्लेसेड ठरावीत ही माझी मनापासून प्रार्थना आहे. देवाची स्तुती असो. तुमच्या या गोड स्वागताबद्दल मनापासून मी देवाचा आभारी आहे. मागच्या वेळेला आपण विषय पाहिला सिंहासनाचा प्रश्न, परंतु एक छोटीशी उणीव माझ्याकडून राहून गेली, कारण मी तो रेफरन्स जो आहे ज्याच्यातून हा विषय हाताळला गेला तो सांगायला विसरून गेलो. त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो. तो विषय आपण रोमकरासपत्र 8वा अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनामधून आपण घेतला होता. आपल्यामध्ये प्रिय बंधू विल्सन पाटोळे आहेत पुण्यावरून, आणि मी त्यांना विनंती करतो, ब्रदर तुमचा माईक कृपा करून ऑन करा वचन वाचण्यासाठी. आणि मागच्या वेळेला हा जो विषय आपण ज्या वचनातून पाहिला होता सिंहासनाचा प्रश्न, फक्त तेवढं वचन जर तुम्ही वाचलं तर खूप बरं होईल, सगळ्यांच्या माहितीसाठी, देवाच्या गौरवासाठी आणि सगळ्यांच्या उन्नतीसाठी. थँक्यू ब्रदर. कृपा करून तुम्ही ते वचन वाचा विल्सन ब्रदर. रोमकरासपत्र 8वा अध्याय आणि 9वं वचन. आणि आपण आपले सर्वजण बायबल उघडे ठेवूया. हा, सर्वजण आपण आपलं बायबल उघडे ठेवूया प्लीज. विल्सन ब्रदर आहात का तुम्ही? हा, येस. वाचा वाचा वाचा. परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. हा, अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे. काय म्हणजे हे वचन इतकं सोप्या रीतीने पौलाने मांडलेलं आहे. तो असं म्हणतो की जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, तुम्ही देहाच्या कंट्रोल खाली नाही, तुम्ही आत्म्याच्या अधीन आहात. परंतु दुसऱ्या बाजूला तो असं म्हणतो, जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाहीये. अगदी सोपं आहे. देवाचा आत्मा प्राप्त झालेला असेल, देवाचा आत्मा वस्ती करत असेल तर मग तुम्ही देवाचे आहात, देहाच्या अधीन नाही, म्हणजे देह स्वभावाच्या अधीन नाही. या वचना अनुसरून आपण सिंहासनाचा प्रश्न हा विषय आपण हाताळला होता. आणि हा रेफरन्स जो आहे तो माझ्याकडून राहून गेला होता अनवधानाने, परंतु प्रभूची स्तुती असो की प्रभूने तो तुमच्या पुढे ठेवायला माझं सहाय्य केलं. आता आज जो आपण विषय पाहणार आहोत तो आहे हृदयातील मूर्ती. आणि हा विषय, त्याचं वर जे वचन आहे 8:9च्या आधी 8:8 हे वचन आहे. रोमकरासपत्र 8वा अध्याय आणि 8वं वचन. आणि आपल्यासाठी पुन्हा एकदा बंधू विल्सन पाटोळे ते वचन वाचणार आहेत. ब्रदर कृपा करून ते वचन वाचा. रोमकरासपत्र 8वा अध्याय 8वं वचन. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. हा, माझ्या मनामध्ये प्रभूने हा विचार घातला होता की आधी सिंहासनाचा प्रश्न सुटला पाहिजे. आणि सिंहासनाचा प्रश्न एकदा का सुटला प्रियांनो, ही ती फार मोठी गोष्ट झाली, जमेस धरणारी धरण्यायोग्य ती गोष्ट झाली प्रियांनो. आणि ती घडणं फार गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये. आता दुसरा महत्वाचा जो भाग आहे, आजचा विषय जो आहे तो आहे हृदयातील मूर्ती. आणि त्या अनुषंगाने देवाच्या आत्म्याने माझं मार्गदर्शन केलं, प्रभूने माझं मार्गदर्शन केलं की हा विषय मला घ्यायला पाहिजे. याच्या आधी मी हा कधी विषय कुठेही घेतला नाही, परंतु आज देवाच्या साह्याने, प्रभूच्या कृपेने हा विषय मी तुमच्या पुढे ठेवू इच्छित आहे. या ठिकाणी या वचनामध्ये जे बंधू विल्सन यांनी वाचलेलं आहे त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. अगदी स्पष्ट आहे.
देहाच्या कंट्रोल खाली आहेत, देह स्वभावामध्ये आहेत, त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. आता हे वचन सांगताना तुम्हाला माहिती याच्यामध्ये खूप गौरवी गोष्टी दडलेल्या आहेत. पौलाला असं म्हणायचंय की पापाची मुळं कुठं आहेत ते तुम्हाला कळलं पाहिजे. पवित्र आत्मा ती कशी उखडतो ते आम्हाला कळणं फार गरजेचं आहे. आणि ख्रिस्ताशिवाय तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये, जगातील कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये नैतिक सुधारणा शक्य नाही प्रियांनो. आता गंमत बघा, आपण लोक जे आहोत ते वर्षानुवर्ष देवाचं जिवंत आणि सत्य वचन ऐकत असतो. तुमच्यामधील पुष्कळ लोकांनी हे दुधारी तलवारीसारखं जे वचन आहे ते ऐकलेलं असेल, परंतु देह स्वभाव आमचा कायम आहे हे तुम्ही अनुभवत असाल प्रियांनो. आणि पौल जणू काही त्या गोष्टीला अ, हात घालत आहे. आणि मी जे शीर्षक दिलेलं आहे प्रियानो, खूप विचार करत होतो, मी प्रार्थना करत होतो, प्रभू या संदेशाला काय शीर्षक द्यावं. आणि प्रभूने मला सुचवलं की ही हृदयातील जी मूर्ती आहे ते या विषयाला योग्य शीर्षक ठरू शकतं. प्रियानो, फार महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या हृदयामध्ये ही जर मूर्ती असेल ना, कोणती मूर्ती ते मी लवकरच सांगणार आहे प्रियानो, परंतु ही देह स्वभावामुळे ज्या मूर्त्या आमच्या जीवनामध्ये असण्याची शक्यता आहे प्रियानो, त्या जर उखडल्या गेल्या नाहीत तर फार मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता गंमत तुम्हाला मी सांगतो बघा, सगळ्या ख्रिस्ती समाजामधली एक गंमत सांगतो. बघा, तुम्ही जगातल्या कुठल्याही दवाखान्यामध्ये जा, जगातल्या कुठल्या पण दवाखान्यात जा, तेथला डॉक्टर तेथे जमलेल्या पेशंटना असं कधीच म्हणत नाही की तुम्ही सगळे निरोगी आहात, तुम्हाला औषधोपचाराची काही गरज नाहीये. असं कोणी म्हणेल का? कुठला डॉक्टर? आपल्यामध्ये डॉक्टर आहेत, आणि जे डॉक्टर असतील ते कदाचित मनातल्या मनात हसत असतील. असं कोणता डॉक्टर म्हणत असेल का जमलेल्या पेशंटना? समजा पेशंट एका मोठ्या कॉरिडॉरमध्ये जमलेले आहेत, हॉलमध्ये जमलेले आहेत, हॉस्पिटलच्या प्रिमायसिस मध्ये जमलेले आहेत, आणि त्यांना डॉक्टर जर असं म्हणाला की तुम्ही सगळे निरोगी आहात, किती ते मूर्खपणाचं वाक्य होईल बरं. कल्पना करा, एक शाळा आहे आणि त्या शाळेतला शिक्षक वर्गातल्या विद्यार्थ्यांना असं म्हणतोय की तुम्ही सगळे विद्वान आहात, तुम्हाला शिक्षणाची काही गरज नाहीये. शक्य आहे का असं? कुठला शिक्षक असं म्हणेल का की तुम्ही सगळे विद्वान आहात, तुम्हाला शिक्षणाची काही गरज नाही? किंवा एखाद्या न्यायालयामध्ये तुम्ही जा आणि तुम्ही कल्पना करा की तिथला न्यायाधीश असं म्हणतो की कोणाचा काही वाद नाहीये, कोणाला काही न्यायाची गरज नाहीये, कुठे काही गुन्हा घडलेला नाहीये. पॉसिबल आहे का? हे शक्य आहे का? विचार करा बरं. किंवा एखाद्या अग्निशमन केंद्रामध्ये तुम्ही जा आणि तिथल्या अधिकारी असं म्हणतोय, अशी कल्पना करा की कुठे आग लागलेली नाहीये, कुठे आग लागण्याची शक्यता पण नाहीये, त्याच्यामुळे आमच्या सेवांची काही गरज खरं तर नाहीच आहे. किंवा एखाद्या पोलीस ठाण्यामध्ये तुम्ही जा आणि पोलीस अधिकारी असं म्हणतोय, अशी कल्पना करा की काही आपल्या समाजामध्ये गुन्हा बिन्हा काय होत नाहीये, खरं तर पोलिसांची काही गरजच नाहीये. किंवा बघा, ही सगळी उदाहरणं तुम्हाला तुमच्यासाठी कदाचित नवीन असतील, परंतु हे परिचित ठिकाण आहे ज्याचा आपला नेहमी संपर्क येतो. बँकेशी आपला नेहमी संपर्क येतो. तिथला कर्मचारी कधी असं म्हणत नाही की पैशाची देवाणघेवाण करण्याची काही गरज नाहीये, आर्थिक सेवांची काही गरज नाहीये, जीपे फोन पे यांची काही गरज नाहीये. तुमच्याकडे बऱ्याच लोकांकडे गाड्या आहेत. कुठला गॅरेजवाला असं म्हणत नाही, तिथला मॅकॅनिक कधी असं म्हणत नाही की तुमची गाडी व्यवस्थित आहे हो, काय त्याला रिपेअरिंगची गरज नाहीये, काय दुरुस्तीची गरज नाहीये. तुम्ही म्हणाल की ब्रदर किती उदाहरणं तुम्ही देताय, हे काय थांबणार नाहीत. खरं सांगतो मी तुम्हाला, जर मी उदाहरणं देत राहिलो ना, मला आवडतात ती द्यायला, पण ही ही जी लिस्ट आहे ना ती थांबणार नाही प्रियांनो. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या आपल्या चर्चेसमध्ये, वेगवेगळ्या चर्चमध्ये तुम्ही जा, बरेचसे पाळक लोक म्हणा किंवा बिशप लोक म्हणा किंवा हल्ली ज्या लेडी पास्टर्स आता उभ्या राहिलेल्या आहेत,
किंवा कितीतरी संचालक म्हणा, पुष्कळशा सभांचे संचालन करणारे लोक म्हणा, हमखास एक वाक्य बोलतात. आणि मी बऱ्याचदा लोकांना टोकलंय, मी अनेक पालकांना टोकले, अनेक संचालकांना टोकले. ते सर्रासपणे बोलतात, बघा आपण सगळे देवाची लेकरं आहोत, तुम्ही सगळे तारण पावलेले आहात आणि आपण सगळे स्वर्गात जाणार आहोत, तुमचं सगळ्यांची नावं जीवनाच्या पुस्तकामध्ये आहेत. पाष्कळपणा नाही वाटत तुम्हाला? हं? ते स्टेटमेंट जे आहे ते बाष्कळपणाचं नाही वाटत? हं? तुम्ही सगळे देवाची लेकरं आहात, तुम्हा सगळ्यांचं तारण झालेलं आहे, आता तुम्ही सगळे स्वर्गात जाणार आहात, तुमची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिली जाणार आहे. बाबांनो, मी असं विचारतो की हे कोणी सांगितलं तुम्हाला? हं? तुम्ही कधी देवाचे सेक्रेटरी झाला? हं? सरसकट सर्वांना तारणाचं सर्टिफिकेट द्यायला? हं? तुम्ही कधी देवाचे मंत्री झाला? वचन असं म्हणतं, देवाचा मंत्री कोण झाला आहे? हं? प्रियांनो, आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आपण कोणाला सरसकट तारणाचं सर्टिफिकेट देऊ शकत नाही. काही लोक सभांना एकत्र येणारे, चर्चमध्ये एकत्र येणारे तारण पावलेले असू शकतात, पण सगळेच लोक तारण पावलेले नसतात. लक्षात घ्या, लक्षात घ्या. आणि मी पण माझ्या चर्चमध्ये जेव्हा लोक जमलेले असतात, मी कधी असं गृहीत धरत नाही की सगळे तारण पावलेले आहेत. नाही, बरेचसे तारण पावलेले वाटू शकणारे लोक असतात, तुम्हाला विश्वासणारे वाटू शकणारे लोक असतात, पण ते विश्वासणारे नसतात, ते तारण पावलेले नसतात. हे प्रभू आल्यावर कळेल की खरंच कोणाचं तारण झालंय आणि खरंच कोणाचं तारण झालेलं नाहीये. कारण भ्रमाचा आत्मा इतक्या सामर्थ्याने काम करतो की तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. म्हणून तर ते मत्याच्या 7व्या अध्यायातलं ते वचन आहे ना, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही, तर जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो तो त्याचाच होईल. आणि बरेच लोक येऊन म्हणतील, प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, आम्ही महत्कृत्य केली, आम्ही भूतात्मे काढले, दुरात्मे काढले, प्रभू तुझ्या नावाने आम्ही हे सर्व केलं. प्रभू म्हणतो, अहो अनाचार करणाऱ्यांनो, मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणून या ठिकाणी पौल आम्हाला आठवण करून देत आहे, जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. आता तुम्हाला कसं माहिती पडणार कोण देहाच्या अधीन आहे? मी म्हणू शकतो का की अनंत ब्रदर देवाच्या देहाच्या अधीन आहेत, त्यांच्यामध्ये देह स्वभाव आहे? मी म्हणू शकतो का स्वप्नील ब्रदर मध्ये देह स्वभाव आहे? अं? मी नाही जज करू शकत प्रियानो, तुम्ही माझ्याविषयी असं म्हणू नाही शकत. प्रियानो, आपल्या कोणाला माहिती नाही की कोण आत्म्याच्या अधीन आहे आणि कोण देहाच्या अधीन आहे. पण एक गोष्ट आहे की अशा लोकांना देवाला प्रसन्न करता येत नाही. आता शरीराचं कर्म ठार मारायचं तर ते आत्म्याने ठार मारायचं, ते तर आपण पाहिलेलं आहे प्रियांनो. आता हे शरीराचं कर्म ठार मारण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही फांद्या कापून उपयोगाचं नाहीये प्रियांनो. कुऱ्हाड कुठे चालली पाहिजे? मुळावर. जी मुळं आहेत प्रियांनो, त्याच्यावर ही कुऱ्हाड चालली पाहिजे. म्हणून तर आपण ते वचन पाहिलं ना, रोम 8:13 मध्ये काय म्हटलेलं आहे? त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तुम्ही आत्म्याने शरीराची कर्म ठार मारली तर जगाल, तर जगाल प्रियांनो. आता कल्पना करा, एक झाड आहे आणि त्याला कटू फळं लागलेली आहेत. हं? आणि तुम्ही काय करता? रोज ती फळं तोडता. आता फळ तोडल्यानंतर तुम्हाला समाधान मिळतं. तुम्ही दुसऱ्या दिवशी जाता, पुन्हा ती फळं येतात. हं? आणि तुम्ही ती पाहता, परत तुम्ही ती तोडता. तिसऱ्या दिवशी तुम्ही जाता, परत ती फळं तुम्हाला दिसतात, परत तुम्ही ती तोडता. आता मला प्रश्न विचारायचा आहे, समस्या काय? का बरं ती फळं येतात जी तुम्हाला नाही पाहिजेत? हं? का बरं ती येतात? कारण समस्या कुठे आहे? कुठे आहे समस्या? कोण सांगेल का समस्या कुठे आहे? हं? समस्या मुळांमध्ये आहे प्रियांनो. समस्या मुळांची आहे. आणि आज कित्येक ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये अशाच गोष्टी घडत आहेत प्रियांनो. पापाची फळं ते तोडायला पाहतात आणि प्रयत्न करतात, पण मुळं मात्र जिवंत ठेवतात. याला मी म्हणतो हृदयातली मूर्ती. तुम्ही राग दाबायचा प्रयत्न करता,
पण अभिमान तसाच राहतो, अहंकार तसाच राहतो. तुम्ही अश्लील गोष्टी पाहण्याचं बंद करता किंवा अश्लील व्हिडिओ जे आहेत ते बघणं बंद करता. बरेच लोक करतात की बाबा आता इथून पुढे या गोष्टी करायच्या नाहीत. पण तुमच्या कल्पनेमध्ये, तुमच्या मनामध्ये ज्या काही वाईट गोष्टी येतात आणि त्या कल्पनेच्या वासनांमध्ये तुम्ही रमत जाता, त्याचा प्रश्न कसा सुटणार? ते महत्वाचं आहे ना. बघा, तुम्ही निंदा नालस्ती कमी कराल, तुम्ही बदनामी कमी कराल, तुम्ही गॉसिपिंग किंवा चुगल्या चहाड्या, कानाफुसी वगैरे त्यांना आवर घालाल, पण मनातला कडवटपणा, द्वेष, तिरस्कार, त्याचं काय? ते मूळ कोण उपटणार, कोण उखडणार प्रियांनो? हं? काही दिवसांपूर्वी एक जण मला म्हणाला की ब्रदर, आता एवढं कधी कधी इतकी गडबड होते, कधी कधी एवढे वाद होतात, मी गप्प राहणं पसंत करतो. म्हटलं छान आहे, मी मौन धरतो म्हणे. हं? मग त्याच्यामुळे काय होतं, प्रभू यीशू ख्रिस्त पण तसाच राहिला ना, त्याच्यावर अन्याय होत होता, आपला प्रभू पण गप्प राहिला. मी म्हटलं गप्प राहणं खूप चांगलं आहे, छान आहे, पण आतल्या आत धुमसता तुम्ही, त्याचं काय? मनामध्ये राग असतो, त्याचं काय? कधी कधी आपण खूप प्रेम दाखवतो, खूप गोड गोड बोलतो, पण आतून कट कारस्थानं शिजतात, कुटीलपणा असतो, कपट असतं प्रियांनो, त्याचं काय? बरेचदा तुम्ही उदार होऊन पैसे देता, दानधर्म करता, देणग्या देता. लोकांना वाटतं अरे हा माणूस खूप उदार आहे, घरातल्यांना देखील त्या गोष्टीचं खूप छान वाटतं. परंतु लोभाचं मूळ हृदयामध्ये कायम असतं. आणि काय होतं, पाप पुन्हा पुन्हा उगवत राहतं. आणि त्याचं महत्वाचं कारण आहे, मुळावर कुऱ्हाड चाललेली नसते. हे महत्वाचं कारण आहे, हृदयातली मूर्ती. हं? आता पहिला मुद्दा मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे तो हा: प्रत्येक बाहेरून दिसणाऱ्या पापाच्या मागे अंतर्गत मूर्ती असते. हा माझा पहिला पॉइंट आहे, जो तुम्ही लक्षात घ्या प्रियांनो. बाहेरून दिसणाऱ्या प्रत्येक पापाच्या मागे हृदयातली मूर्ती असते प्रियांनो. आता बायबलमध्ये मूर्तीपूजा म्हणजे फक्त दगडाच्या, मातीच्या, पितळेच्या, सोन्याच्या, चांदीच्या मूर्तींपुढं नमन करणं, त्याला नतमस्तक होणं, असं नाहीये प्रियांनो. तुमच्या हृदयाला ज्या गोष्टी देवापेक्षा अधिक प्रिय वाटतात, बायबलच्या दृष्टिकोनातून ती मूर्ती आहे. तुमच्या हृदयाला ज्या गोष्टी देवापेक्षा अधिक प्रिय वाटतात, ती तुमच्या हृदयातली मूर्ती आहे. पण प्रश्न हा नाहीये की मी कोणतं पाप केलं, कोणतं पाप माझ्या जीवनात वारंवार घडतं. प्रश्न असा आहे की मी माझ्या जीवनामध्ये ख्रिस्तापेक्षा कोणत्या गोष्टीला अधिक प्रिय मानतो, हा प्रश्न आहे. आणि तो तुम्हाला आज सोडवायचा आहे. समजला तुम्हाला प्रश्न काय मी म्हटलं? प्रश्न असा आहे, ख्रिस्तापेक्षा मी माझ्या जीवनामध्ये अधिक प्रिय काय मानतो, अधिक मला जास्त मोलाचं, अधिक मला आवडणारं काय आहे? एक डॉक्टर होता, त्याच्याकडे एक पेशंट नेहमी यायचा, वारंवार यायचा. त्याला ताप यायचा, डॉक्टर त्याला औषध द्यायचा, क्रोसिन, मेटासिन, जे काय असेल तापाचं ते द्यायचा. त्याचा ताप द्यायचा, 2-3 दिवस चांगला राहायचा, पुन्हा त्याला ताप यायचा. असं त्याचं बरेच दिवस चालू होतं. शेवटी त्याची तपासणी केली आणि सगळी तपासणी केल्यानंतर लक्षात आलं की त्याला खूप गंभीर आजार झालाय आणि खूप गंभीर संसर्ग झालाय. औषध पापावर चालत होतं, पण ते औषध रोगावर चालत नव्हतं. तुमच्या लक्षात आलं, त्या संसर्गावर चालत नव्हतं. आणि बरेचदा बऱ्याच ख्रिस्ती लोकांची प्रियानो अशी स्थिती असते. ते रागावर काम करतात, अश्लील गोष्टींवर काम करतात, निंदा नालस्तीवर काम करतात, गप्प राहण्यावर काम करतात, भ्रष्टाचारावर काम करतात, गोड बोलण्यावर काम करतात, उदार होण्यावर काम करतात. एकाच गोष्टीवर काम करत नाहीत, हृदयातल्या मूर्तीवर. आणि पौल तेच सांगत आहे प्रियांनो, तेच सांगत आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. एखादा मनुष्य खोटं का बोलतो बरं? हं? का खोटं बोलतो? कारण त्याला सत्यापेक्षा स्वतःची प्रतिमा जास्त प्रिय असते. आणि खरं बोलल्यामुळे आपलं पितळ उघडं पडेल,
मग खरं कशाला बोला? स्वतःची इमेज जपण्यासाठी, स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी माणूस खोटं बोलतो आणि खोटे व्यवहार करतो. किती कॉमन आहे ना? मला माहिती आहे तुमच्या लक्षात येत नाही. सेल्फ म्हणजे तुम्ही स्वतःला तुम्ही मूर्ती बनवून टाकता. मनुष्य लोभ का धरतो बरं? का त्याला समाधान वाटत नाही? का तो लोभ धरतो? आणि लोभाचे फार वेगवेगळे प्रकार आहेत. आता आपला विषय तो नाहीये, कधीतरी मी तुम्हाला सांगेन. परंतु तुम्हाला माहिती आहे का, लोभाचं मूळ कारण असं आहे, देवाच्या पुरवठ्यावर तुमचा विश्वास नसतो. याचं कारण आहे, हाव ही तुमची मूर्ती असते. हाव ही तुमची मूर्ती बनलेली असते. त्याच्यावर काम नको करायला. एखाद्या माणसाच्या मनामध्ये मत्सर असतो, हेवा असतो, तिरस्कार असतो. आणि हे का होतं माहितीये का? कारण दुसऱ्याचं यश डोळ्यामध्ये खुपतं आणि मग त्या माणसाला इतरांच्या ओळखीचा, त्यांच्या मोठेपणाचा हेवा वाटायला लागतो. त्याला असं वाटतं त्याचं महत्व निघून जाणार आहे. श्रेष्ठपणा, मी मोठा असायला पाहिजे, याला महत्व नको द्यायला. तर श्रेष्ठत्वाची आवड जी आहे ना, ती एक मूर्ती आहे. एखादा मनुष्य का सारखा सारखा रागावतो? प्रत्येक गोष्टीवर चिडचिड करत असतो, प्रत्येक गोष्टीवर रागावतो. कारण त्याला नियंत्रण ठेवायचं असतं. लक्षात घ्या, इतरांना कंट्रोल करण्याची जी वृत्ती आहे ना, त्याच्यामुळे मनुष्य रागीट स्वभावाचा बनतो. लक्षात घ्या, हे त्याचं मूळ कारण आहे. तर आम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे प्रियांनो, की प्रत्येक पापाचं मूळ असतं आणि जे तुम्हाला दिसतं ना तुमच्या जीवनात, ते पापाचं फळ असतं. लक्षात घ्या. आणि म्हणून त्या मुळावर काम करणं फार गरजेचं आहे. आता तुम्हाला दुसरी गोष्ट मी सांगतो प्रियांनो. पवित्र आत्मा काय करतो माहितीये का? पवित्र आत्मा फक्त पापाशी युद्ध करत नाही. लक्षात घ्या, पवित्र आत्मा हृदयातल्या खोट्या देवाशी म्हणजे या मूर्तीशी युद्ध करतो. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 16वा अध्याय आणि 8वं वचन, त्या ठिकाणी प्रभू असं म्हणतो की पवित्र आत्मा पापाविषयीची आम्हाला खात्री पटवतो. तो नीतिमत्वाविषयीची आम्हाला खात्री पटवतो. तो जगाविषयीची खात्री पटवतो. प्रियांनो, पवित्र आत्मा जो आहे तो पापाविषयीची खात्री पटवतो. आता पवित्र आत्मा फक्त एवढं म्हणत नाही की बाबा रे तू दारू पिऊ नको. तो काय म्हणतो माहितीये का? तू देवाचं मंदिर आहे. पण पुढे जाऊन त्याला असं म्हणायचंय की दारू पासून तुला जे काही समाधान मिळतं, हं, त्याच्यापेक्षा मोठं समाधान ख्रिस्त तुला देतो. मग त्या ख्रिस्तामध्ये तू समाधान का शोधत नाही? काय म्हटलंय बरं? इफिस्कराच्या पत्रामध्ये 5वा अध्याय 18व्या वचनामध्ये, आत्म्याने परिपूर्ण व्हा. एक माझ्या ओळखीचे ब्रदर होते, वारले ते आता, आणि ते नेहमी आविषी असायचे, पंजाबी ब्रदर. त्यांना हार्टचा प्रॉब्लेम होता, ओल्ड होते, अख्ख्या भारतभर फिरायचे, जुनी गाडी घेऊन फिरायचे. मला पण म्हणायचे, ब्रदर आप आओ मेरे साथ सेवा के लिए. हा, मी त्यांना म्हणायचो की जब प्रभू का इच्छा होएगा मैं जरूर आऊंगा. खूप आविषी असायचे. त्यांना कोणी विचारलं ना, ते नेहमी म्हणायचे की मैंने पी रखी है क्योंकि मैंने पवित्र आत्मा से पिया है. मी पवित्र आत्म्याने भरलेलो आहे. देवाच्या वचनामध्ये ते वेळ घालवायचे, प्रार्थनेत वेळ घालवायचे, तासन तास उपास धरून प्रार्थना करायचे. देवाच्या कृपेने त्यांना डायबिटीस काही नव्हता आणि खूप आवेशी असे ते बंधू होते. देवाचा आत्मा तेच सांगतो, ख्रिस्तात मध्ये जे समाधान आहे ते तुला दारूमध्ये मिळणार नाही. हं? ते तुम्हाला दारूमध्ये मिळणार नाही. लोकांना स्तुती फार आवडते, हं? पण लक्षात घ्या, प्रभूचा स्वीकार करणाऱ्या, प्रभूला महत्व देणाऱ्या जे व्यक्ती असतात,
त्यांना या स्तुतीची काही गरज वाटत नाही. ते काय म्हणतात माहितीये का? माझ्या प्रभूची प्रशंसा, त्याची वाहवा, त्याची शाबासकी माझ्यासाठी सगळं काही आहे. प्रियांनो, ही हृदयातली मूर्ती जी आहे ना, त्याच्यावर काम करणं फार गरजेचं आहे. एक लहान मुलगा होता आणि तो लहान मुलगा नेहमी जुनं ब्लँकेट, फाटकं ब्लँकेट घेऊन झोपायचा. त्याची आई त्याला म्हणायची, अरे बाबा, हे का तू जुनं ब्लँकेट घेऊन झोपतोय? मग हे तुझ्यासाठी नवीन ब्लँकेट मी आणलेलं आहे, मऊ आहे, छान आहे, उबदार आहे, हे ब्लँकेट घे. तो म्हणायचा, नाही, मला हेच पाहिजे. कारण त्याचा विश्वास त्या फाटक्या ब्लँकेटवर होता. आणि तुम्हाला माहिती आहे, त्या फाटक्या ब्लँकेटमध्ये तो काय शोधायचा? त्याची सेफ्टी, त्याची सुरक्षितता शोधायचा तो. तुम्हाला माहितीये, आपल्या जीवनामध्ये, बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये अशी स्थिती असते. ते अशा ज्या खोट्या गोष्टी असतात ना, त्याच्यामध्ये आपली सेफ्टी शोधतात. काहींचं ब्लँकेट पैसा असतो, काहींचं ब्लँकेट मान सन्मान असतो, काहींचं ब्लँकेट व्यसन असतं, दारू असेल, स्त्रियांचं नाद असेल, गुटखा असेल, तंबाखू असेल, किंवा ड्रग्ज असेल. काही ना नात्यांचं ब्लँकेट पाहिजे असतं. आणि तुला माहिती आहे, सेवा पण कधी कधी ब्लँकेट सारखी बनते, ती सुद्धा मूर्ती बनू शकते. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला उंचावण्याकडे लक्ष देता, प्रियांनो, ती मूर्ती बनून जाते सेवा. कारण तुम्ही ख्रिस्ताचा गौरव करत नाही, तुम्ही स्वतःचं गौरव करता. तुम्ही चुकीच्या गोष्टीवर आपली ओळख बांधता. तुम्ही कधी विचार केला का की माझ्या जीवनातलं जुनं ब्लँकेट कोणतं आहे? मी ते सोडायला तयार आहे का? आणि समजा ते ब्लँकेट गेलं तर तुम्हाला असं वाटतं का की झालं, माझं संपलं सगळं, माझी ओळखच नष्ट झाली? प्रियानो, तुम्हाला तुमची आयडेंटिटी, तुमची ओळख ख्रिस्तामध्ये व्हावी असं वाटतंय का मनापासून? हा दुसरा पॉइंट आहे, फार महत्वाची गोष्ट आहे प्रियानो. आता तिसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. प्रियानो, हृदयातली मूर्ती उखडणं म्हणजे खोट्या वचनांचा पर्दाफाश करून टाकणं. आणि ते फार महत्वाचं असतं. तुम्हाला एक गोष्ट सांगू, गमतीशीर वाटेल तुम्हाला. हं? चांगल्या चांगल्या गोष्टीची ऍडव्हर्टाइजमेंट होते ना, हं? चांगल्या गोष्टींची घोषणा केली जाते. पण तुम्हाला माहितीये, पाप सुद्धा घोषणा करतं. लक्षात घ्या, पापाची सुद्धा एक घोषणा असते. आणि ते पाप काय घोषणा करतं माहितीये का? बघ, तू हे कर म्हणजे तू आनंदी होशील. तुला सुख पाहिजे ना, बघ तू हे काम कर, बघ तू ते काम कर. थोडस प्यालास ना, तुला एकदम आनंदी वाटेल, किक चढेल. थोडस तू स्त्रियांच्या नादी लागलास ना, तुला एकदम स्वर्गाच्या सारखं सुख मिळेल, स्वर्गातली अप्सरा मिळाल्यासारखं तुला होईल. असं बरेच लोक बोलतात. अप्सरा वगैरे हा सगळा तो काल्पनिक शब्द आहे प्रियांनो. तू हे मिळवलं ना, पैसा मिळवलं ना, की तुला एकदम, तू सिक्युअर होईल, तुझं लाईफ एकदम सेफ, एकदम. तू याचा बदला घेतलास ना, याचा काटा काढला ना, बघ तुझ्या मार्गातला सगळा प्रॉब्लेमच मिटून जाईल. पण माहितीये, पाप जे आहे ना, ते घोषणा करत राहतं, पण ते लक्षात येत नाही. पाप घोषणा करतं, तू हे कर, जे निषिद्ध गोष्टी आहेत ना, तुला मिळेल. तुला माहितीये, पापाची ती घोषणा असते. सैतानाने एक गोष्ट सांगितली, पण ते पाप कानात कुजबुजत राहतं. आणि तुला माहितीये, या कुजबुजण्याची हवा हवेला लागली. तुमच्या लक्षात येतं प्रियांनो, देवाचं वचन सांगतं, पवित्र आत्मा सांगतो, हे सगळं खोट आहे, सगळं खोट आहे. या पापाच्या घोषणेला तू बळी पडू नको. आता याच्यावर उपाय काय बरं? याच्यावर उपाय आहे ख्रिस्त, वधस्तंभावर गेलेला ख्रिस्त. तो याच्यावरचा उपाय आहे प्रियांनो. एका व्यक्तीने सांगितलं, दुबईतून तो आला होता आणि त्याने सांगितलं की ब्रदर, मला भेटायला आला होता आणि त्याने सांगितलं की ब्रदर, तुम्हाला माहिती आहे का, मी ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या ठिकाणी बनावट नोटा ओळखण्याचं आम्हाला ट्रेनिंग दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं. आणि आश्चर्य म्हणजे बनावट नोटा काही त्यांना दाखवल्या जात नाही, जास्त ते हँडल करायला देत नाही. लक्षात घ्या, त्यांना फक्त खरी नोट जी आहे ना, ती वारंवार वारंवार हाताळायला देतात आणि त्यातले बारकावे समजावून सांगतात, त्यातले बारकावे.
खोट्या नोटेचे नाही, खऱ्या नोटेचे. लक्षात घ्या. म्हणजे त्यांचं काय टेक्निक आहे की तुम्हाला खरी नोट चांगल्या रीतीने ओळखता आली ना, की बनावट नोट तुम्हाला पटकन समजेल. बनावट नोट पटकन समजेल. मला आश्चर्य वाटतं, हे अंध लोकांमध्ये मी काम केलेले आहे. मी अंध लोकांमध्ये बरेचदा गेलेलो आहे वचन सेवेसाठी. पुष्कळ अंध लोक माझ्यावर जीव टाकतात. आमच्या इकडे एका तरुणांनी काय केलं होतं माहितीये का, त्या 50च्या नोटेसारखं आणि 100च्या नोटेसारखं असं कागद कापून ना त्या अंध ब्रदरच्या हातामध्ये दिला होता आणि त्यांना सांगितलं होतं की ब्रदर ये पहचान के बताओ ये कितने का नोट है, कौन सा नोट है. त्यांनी तो कागद घेतला, त्यांनी तो फाडून टाकला, म्हणाला अरे हे नोट नाहीये, हे कागद आहे. आणि सगळे आश्चर्याने चकित झाले, अरे याला कसं समजलं. मग त्याने दुसरा कागद घेतला, तो पण दिला. ते म्हणाले ये भी कागज आहे, हे नोट नाहीये, तो पण फाडून टाकला. अरे म्हटलं, त्यांनी त्याच्या डोळ्यापुढे असा हात फिरवला, दिसतं का यांना, दिसतं का म्हणून. म्हणजे त्यांना विश्वास पटे ना की खरंच हे आंधळे आहेत, यांना दिसतंय. डोळस माणसं फसतील पण तो आंधळा फसणार नाही. का माहितीये का, त्यांना खऱ्या नोटेची चांगली ओळख झालेली असते. टच. तुला माहितीये, खरी नोट तुम्हाला चांगली ओळखता आली ना, बनावट नोटेचा काय प्रश्न येतच नाही, कोणी फसू शकणार नाही. आता हे उदाहरण मी तुम्हाला का सांगतोय, पवित्र आत्मा असंच करतो. तो काही नुसतं तुम्हाला पाप दाखवत बसत नाही. लक्षात घ्या, हा पाप दाखवतो पवित्र आत्मा 100%. पापाची खात्री सुद्धा पटवतो, पापाचे धोके सुद्धा दाखवतो. लक्षात घ्या, पवित्र आत्मा ते करतो. पापापासून तुम्हाला वळवतो, पश्चाताप करायला भाग पाडतो. लक्षात घ्या, पापाची कबुली द्यायला भाग पडतो, हे सगळं करतो. पण तेवढंच करत नाही, तेवढंच करत नाही. त्याची एक गौरवी मिनिस्ट्री आहे, तो ख्रिस्त दाखवतो. खरी नोट, खरी नोट दाखवतो. आणि तुम्हाला माहितीये, तो जेव्हा ख्रिस्त दाखवतो तेव्हा ख्रिस्ताचं सौंदर्य, त्याची पवित्रता, त्याची प्रीती, त्याचं चांगुलपणा, त्याचं विश्वासूपण, त्याची ममता, त्याचं वात्सल्य, त्याचा न्याय, त्याची पुरेशी कृपा, त्याचं न बदलणारं प्रेम सगळं दाखवतो प्रियांनो. आणि मग काय होतं, पापाची खोटी आश्वासनं उघडी पडून जातात, उघडी पडून जातात. आम्हाला त्या पापातला फोलपणा लक्षात येतो. तुमच्या लक्षात आलं. म्हणून मी नेहमी सांगत असतो बघा, तुम्ही हृदयातल्या मूर्तीशी झगडत बसू नका. एक काम करा, तुम्ही ख्रिस्ताला आपलं हृदय समर्पित करा आणि प्रभूला आपल्या जीवनाचं प्रभुत्व द्या. त्याला आपला स्वामी, आपला मालक, आपला धनी म्हणून ओळखा प्रियांनो. काय होईल माहितीये का, हृदयातली मूर्ती आपोआप गळून पडेल. सैतानाला हुसकून लावण्याचं काम तुमचं नाहीये, ते प्रभूच आहे. म्हणून याकोब काय म्हणतो माहितीये का, तुम्ही प्रभू जवळ या, सैतान तुमच्यापासून दूर पळून जाईल. प्रियांनो, हे सूत्र आहे प्रियांनो, ही गुरु किल्ली आम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. प्रभूच्या स्वाधीन होणं, प्रभूला जीवन समर्पित करणं, प्रभूशी कमिट होणं, ते फार गरजेचं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय बोलला, सत्याला म्हणजे देवाच्या वचनाला तुमच्या जीवनात जागा द्या. मग काय होणार, खोटं जे आहे, जी लबाडी आहे, ती आपोआप गळून पडेल. शास्त्री आणि पुरुषांच्या जीवनामध्ये हाच प्रॉब्लेम होता. त्यांच्या जीवनामध्ये इतका खोटेपणा, इतका वाईटपणा, इतका खुंचीपणा का आला होता बरं, का ते प्रभू येशू ख्रिस्ताला ठार मारून टाकायला बघत होते. याचं महत्वाचं कारण आहे, त्यांच्या हृदयामध्ये देवाच्या वचनाला जागा नव्हती. ब्रदर विल्सन, कृपा करून एक वचन वाचा, योहानाचं शुभवर्तमान आणि त्याचा 8वा अध्याय आणि 37व वचन, आणि तुम्ही बारकाईने ते ऐका वचन. जर बायबल तुमच्याकडे असेल तर तुम्ही देखील उघडून ते पाहू शकता. योहानाचा 8वा अध्याय, त्याचं वचन 37. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री पुरुषांना काय म्हणत आहे त्याकडे जरा तुम्ही कान देऊन लक्ष द्या प्रियानो. फार महत्वाचं ते वचन आहे आणि त्यातून तुमच्या लक्षात येईल की ही जर गोष्ट मिसिंग असेल तर आपला किती मोठा लॉस होऊ शकतो. ब्रदर ते वचन वाचा कृपा करून. तुम्ही योहान अब्रामाचे 8:37. तुम्ही अब्रामाचे वंशज आहात हे मला ठाऊक आहे, तरी तुमच्यामध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जीवे मारायला पाहता. पाहिलं,
बघा, त्यांच्या वचनात त्यांच्या जीवनाचा प्रॉब्लेम काय होता? त्यांच्या जीवनाचा प्रॉब्लेम असा होता, येशूच्या वचनाला जागा द्यायची नाही. तुम्ही म्हणाल आम्ही तर देतो जागा. अहो तुम्ही ऐकताय आणि ऐकणं खरंच खूप चांगलं आहे. एका मीटिंग मध्ये मी म्हटलं होतं की ऐकणं खूप चांगलं आहे, पण ऐकण्यामुळं तुम्हाला काही लाभ होत नाही. ऐकल्यामुळं तुम्हाला जीवन मिळत नाही. वचन ऐकल्यामुळे तुम्हाला जीवन मिळत नाही. वचन पाळल्यामुळे जीवन मिळतं. लक्षात घ्या. वचन पाळणं फार महत्वाचं आहे प्रियांनो. फक्त ऐकून प्रभू काय म्हणाला? ज्याला कान आहेत तो ऐकू. म्हणजे ज्याला हृदयाचे कान आहेत तो ऐकू. ज्याला हृदयापासून प्रभूचा शब्द पाळायचा आहे, ज्याला हृदयामध्ये प्रभूच्या वचनाला जागा द्यायची आहे, प्रियानो तो धन्य आहे, तो आशीर्वादित आहे. आणि या लोकांचा प्रॉब्लेम काय होता माहितीये का? शास्त्री पुरुषांचा आणि आज पुष्कळ लोकांचा, देवाच्या वचनाला ते जागा देत नाही. आणि काय झालं त्याचा परिणाम? परिणाम असा झाला, ते प्रभू येशू ख्रिस्ताला जीवे मारायला बघत होते. चौथा मुद्दा आणि हा शेवटचा मुद्दा आहे, मग आपण समाप्त करणार. बघा, बरेचसे लोक पाप सोडायला तयार असतात, त्यांना पाप सोडायचं असतं. तुमच्यामध्ये पण बरेच लोक असतील ज्यांना पाप सोडायचे, पण जे पाप त्यांना सोडायचे त्यापेक्षा मोठी गोष्ट, चांगली गोष्ट, उत्तम गोष्ट त्यांना मिळालेली नसते, त्यांना सापडलेली नसते. बरेच लोक म्हणतात, ब्रदर मला दारू सोडायची. आता एका व्यक्तीचा मला फोन येतो आणि ते नेहमी म्हणतात मला दारू सोडायची, आणि मी त्यांना सांगतो की त्याचा उपाय काय आहे. मी त्यांना हा प्रश्न विचारतो की दारू सोडण्यासाठी तुम्ही काय मिळवण्याचा प्रयत्न करता? कारण देवाने बघा हृदय असं निर्माण केलेलं आहे जे कधी रिकामं राहू शकत नाही. जर प्रभू नसेल तर मग शैतानाच्या गोष्टी असतील, मग पापाच्या गोष्टी असतील, मग जगाच्या गोष्टी असतील प्रियांनो. आणि आम्हाला हीच गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. देव जेव्हा बदल घडवतो ना, तेव्हा देव सुपर गोष्ट तुमच्या जीवनामध्ये आणतो. सुपर गोष्ट. प्रभू येशू ख्रिस्त त्या शोमरोनी स्त्रीला काय म्हणाला? तो म्हणाला की जो कोणी या विहिरीचं पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, पण मी जे पाणी देतो ते जे कोणी पिईल त्यांना पुन्हा तहान लागणार नाही. ते त्याच्यामध्ये उकळत्या पाण्याचा झरा बनेल. किती गौरवी गोष्ट आहे. एका गावामध्ये विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये नेहमी खारट पाणी असायचं, तुरट पाणी असायचं. लोक बिचारे नाईलाजाने तेच पाणी प्यायचं. आता एक विहीर असल्यानंतर मग लोकांकडे दुसरा काय उपाय नाही ना. आणि मग त्या गावातला जो नगरपाल म्हणा, नगराध्यक्ष म्हणा, त्याने खूप प्रयत्न केला आणि मग त्या प्रयत्नाने त्याने एका तिकडच्या जवळच्या डोंगरावरून गोड पाण्याची पाईपलाईन आणली गावामध्ये. लोकांना कोणी खारट पाणी आणि ते तुरट पाणी प्यायला मनाई केली नाही, कोणी बंदी घातली नाही. पण हे गोड पाण्याची पाईपलाईन आल्यामुळे आता ती सगळ्यांसाठी उपलब्ध होती. तुला माहितीये, सगळे लोक त्या गोड पाण्याकडे गेले. का माहितीये का? कारण त्यांना आता सुपर पाणी मिळालं, त्यांना श्रेष्ठ चवीचं पाणी मिळालं, त्यांना गोड पाणी मिळालं प्रियांनो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या शोमरोनी स्त्रीला तेच सांगितलं होतं. या पाण्यामुळे पुन्हा तहान लागणार, पण जे पाणी मी देतो ते सार्वकालिक जीवन आहे. आणि जे कोणी हे घेईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त हीच गोष्ट करतो. जेव्हा ती हृदयातली मूर्ती निघून जाते, ख्रिस्त तुमच्या जीवनाच्या मुख्य स्थानी येतो प्रियांनो. प्रभूला तुम्ही आपलं सर्वस्व बहाल करता, त्याला आपल्या तुमच्या जीवनाचं समर्पण करता आणि कमिट करता स्वतःला. प्रभू, मी माझं जीवन तुझ्या चरणी अर्पण करत आहे. स्तोत्र 2 मध्ये काय म्हटलेलं आहे? पुत्राचं चुंबन घ्या. त्या ज्या बाईला तो परुषी म्हणत होता ही पापी बाई आहे, ती काय करत होती माहितीये का? प्रभूच्या चरणाला तिने अभिषेक केला, आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले आणि त्याच्या चरणाचे ते चुंबन घेत होती.
किती गौरवी ती आराधना आहे प्रियांनो. पवित्रीकरणाची ती सुरुवात आहे. ती सुरुवात आहे प्रियांनो. आणि आम्ही या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. विचार करा, इयोबासारखा. बघा, इयोबाच्या जीवनामध्ये सगळं त्याचं बैल, घोडे, त्याचे उंट, सगळं त्याचं गेलं, सगळं गेलं. त्याची प्रतिष्ठा गेली सगळी. हा, कल्पना करा तुमच्या बाबतीत असं घडलं. तुमची प्रतिष्ठा गेली, तुमचा पैसा गेला, तुमचं पद गेलं, तुमचं घरदार गेलं, जे काय तुमची गाडी असेल, 4 व्हीलर 2 व्हीलर जे काय असेल, तुमचं शेत हे ते सगळं निघून गेलं. तुम्ही म्हणू शकाल का, ख्रिस्त माझ्यासाठी पुरेसा आहे? प्रभू तू आहेस ना, बस पुरेसा आहे. तर माझं जीवन त्या प्रभूवर उभारलेलं आहे. आणि जर तुमचं जीवन कोसळलं तर तुम्हाला भीती नाही वाटणार. पण या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही कोसळलात तर मग ख्रिस्त तुमच्या जीवनाचा प्रभू नाहीये. खरंच नाहीये. तुम्ही कल्पना करा, आज सगळं निघून गेलं तुमचं. तुम्ही म्हणू शकाल बस ख्रिस्त पुरेसा आहे माझ्यासाठी? की धाय मोकलून रडाल? धाय मोकलून रडाल? सांगा बरं. वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त पापाची किंमत भरली नाही प्रियांनो, त्याने हृदयातला प्रत्येक खोट्या देवाचा, मूर्तीचा मुखवटा फाडून टाकला. आणि तो ख्रिस्त पुनरुत्थानामध्ये एक नवीन खजाना म्हणून जगापुढे आला. तो पुनरुत्थित ख्रिस्त तुमचा खजाना आहे का? तो कधी नष्ट होत नाही, तो कधी धोका देत नाही, त्याला कोणी टच करू शकत नाही. त्याला कोणी टच करू शकत नाही. आणि त्याच्यावर जर तुमच्या जीवनाची इमारत उभारलेली असेल, तुम्ही धन्य आहे. तुमच्या हृदयातल्या मूर्तीचा प्रश्न कायमचा सुटला. नाहीतर तो अजूनही तसाच आहे. तुम्हाला उत्तर द्यायचंय, ख्रिस्त पुरेसा आहे का? ख्रिस्त पुरेसा. येस. जर खरोखर तो मनापासून तुमचा पुरेसा आहे तुमच्यासाठी, तर मग तुम्ही आशीर्वादित आहात. देवा हे वचन तुम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं करो, लाभाचं करो, आणि तुम्ही ब्लेसेड लोक बनावे. तुम्ही सर्वजण प्रियांनो, कारण देवाची इच्छा तीच आहे. पण ते कधी म्हणाल, जेव्हा हृदयातली मूर्ती तुमची उखडली जाईल. आणि ती कधी उखडली जाईल? जेव्हा ख्रिस्त तुमचं सर्वस्व बनेल. तुम्ही म्हणाल, प्रभू तू माझं सर्वस्व आहेस, प्रभू हे जीवन तुला समर्पित आहे, प्रभू मी आज कमिट करतो, आज मी समर्पण करतो, आज मी माझ्या हृदयामध्ये हा करार करत आहे प्रभू, की मी जगेन तर तुझ्यासाठी, मरेन तर तुझ्यासाठी. तू माझ्यासाठी पुरेसा आहे, तू मला हवायस, तुझ्या व्यतिरिक्त मला दुसरं काही नको आहे प्रभू. जे दिलंस ते माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त दिलेलं आहेस, पण तू माझ्यासाठी महत्वाचं आहे. प्रियांनो, हृदयातली मूर्ती उखडून टाकण्याचा हा राजमार्ग आहे. देवा हे करण्यास तुम्हा प्रत्येकाचं सहाय्य करो. गॉड ब्लेस यू. थँक्यू.